नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. काय सांगावं तुम्हाला मित्रांनो, आमच्या चपल्या जागेवर नसतात. आम्ही असं आता आपण बाहेरून आलो आणि आपण असे शॉक्स काढून ठेवले ना, की किंवा असं स्कार्फ आपण असं काढून ठेवलं, की लगेच ते आमचं बाहेर असतं. आणि जर आपला क्लिप हरवला, डोक्याला लावायचा क्लिप हरवला, तर आपण शोधाशोध करायची. इकडे उखंड्यावर शोधायचं, जवळ-जवळ असं लिंबोणीमध्ये असं शोधायचं. मग तो आपल्याला नक्की मिळणार. अशी आम्हाला 100% खात्री झालेली आहे, गॅरंटीच झालेली आहे. आपली वस्तू हरवली म्हटलं की. आणि हे बघा, ही पॅन्ट ओढण्याचा कसा प्रामाणिक प्रयत्न केलाय बघा, थोडीच राहिली खाली. मी मी बघितलं, त्याला ओरडले ना, मग तो पळाला. मुलं विचित्र, मुलांचं बालपण विचित्र. मुलं ती झाली सगळी मोठी. आणि आता हे दुसरे 2 मुलं आहेत. आता यांचं आपल्याला झेलावं लागते. हरकत नाही ना, त्याशिवाय पर्याय नाही. खाऊन पिऊन अगदी मस्त तृप्त. स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय. चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. कोंबड्या पण आहेत, त्यांचे गोचडं जमा करतात. बघता बघता अशोक झाडाने गाठली ना उंची, पार लिंबाला भेटायला गेला. आता हे कसं अगदी कुठेही बघा, घरच दिसत नाही लवकर. आपलं घर लवकर दिसत नाही. अजून झाले, आता उंची एवढीच आहे ज्वारीची. सगळी कणसं अशी फुल्ली बाहेर निघालेत. ह्या टायमाला अशा ह्या ज्वारीच्या दाणा पकून असं पूर्ण 4-8 दिवसांनी काढायला येणार होते, असं होतं. आता नेक्स्ट महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यात फरवरी, ह्या वर्षी सुगी उशीर आहे आणि फार प्रचंड ऊन लागणार आहे. दरवर्षी संक्रांतीला आम्ही संक्रांत साजरी केली की काय ते दुसऱ्या दिवशी, काय ते 1 दिवस आधी, 2 दिवस आधी, काय आमचं ना दरवर्षी प्रत्येक वेळेस संक्रांत झाली की दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच ज्वारीच्या कामाला लागतो. इकडे हळदी कुंकाचा प्रचंड धमाका असतो कुठे कुठे. आणि म्हणजे आमचं इकडे ज्वारी काढणं चालू असतं. पण ह्या वर्षी निवांत हळदी कुंकू करा, निवांत सगळे कार्यक्रम अटेंड करा, काही टेन्शन नाही. 1 महिन्याला बघायचंच नाही. आपल्याला काय यावर्षी ज्वारी नाही आहे जास्त असं वाटतं बरं का. ह्या तुमचं काय थोडीशी 2 तर तुकडी आहेत, हे आणि वरचं. तुमचं काही जास्त ज्वारी नाही आहे. पण हे काय करता, पाण्याची ज्वारी आतापर्यंत 2-3 पाणी झालेत. आता अजून काय माहिती आहे तुम्हाला सांगू मित्रांनो. तेव्हा मला ज्वारीचं फार टेन्शन यायचं. मी म्हणायचे, आपण जर वेगळं राहिलो ना, मी कधी आयुष्यात ज्वारीच पेरणार नाही, सगळं ऊसच करून टाकेल. म्हणजे रानात जायची गरजच नाही लागायची सारखं. पण तो अल्लडपणा असतो तेव्हाचे विचार. फार ज्वारी सगळ्यात डिफिकल्ट आहे बरं का ज्वारी काढायचं. आणि आपल्याला वाटतं तसं तर कुठलंच काम नाही आहे सोपं. कारण का ज्वारी काढताना फार वेळेस माणसं ब्रेक घेतात, मध्ये थांबतात. दिवस प्रचंड असा मोठा असतो. 7-7:30 वाजता काळोख होतो, एवढा मोठा दिवस असतो. 6:30-7 वाजेपर्यंत लोक रानातच असतात आणि सकाळी पण जातात. म्हणजे असं मोठी पाट लावणार की लगेच बसून लगेच पाणी पिऊन लगेच जात नाही. पाणी पिऊन पुन्हा मला तर वाटतं 10-12 मिनटं तरी कमीत कमी बसत असतील. असं म्हणजे ते ठेप्यावर काम असतं. आणि मग ते कणसं काढायची, हातामध्ये ग्लव्ह घालून ज्वारी काढतात. काय तर बिना काहीच हातात घालत नाही. हे असं इथे असं मांडीवर असं ते पकडतात ज्वारीचं असं आणि असं ओढतात, पटापट काढतात. ज्याला अवघड वाटतं त्याला अवघड, न करणाऱ्याला अवघड आहे, नेहमी करणाऱ्याला काहीच नाही. मी न ग्लव्ह घालता फक्त तुरी असं पकडले ना, तर इथून घुसून इथेच निघाला होता. पण कृपा जगदंबेची, अलगत निघाला, असं काहीच झालं नाही. ह्या अंगठ्याला निशाणी पण गेली त्याची.
आणि तसं 1-2 दिवस थोडा ठणका बसला, पण काही नाही झालं. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते, मी इथेच थांबते. पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.